जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 10 जानेवारी इसवी सन 1660 साली मराठ्यांचा व डचांचा संबंध शहाजी राजांच्या कर्नाटक मोहिमेतून निर्माण झाला। इसवी सन 1657 साली संद्रेम पाटण शहर शहाजी राजांनी घेतले। त्यावेळी तेथील डच वखार शहाजी राजांच्या सैनिकांनी लुटली व स्वतःच्या ताब्यात ठेवली आणि नोकरांना कैद केले। 10 जानेवारी 1660 रोजी शिवाजी राजांनी राजापूर लुटले, पण तेथे डच वखार नव्हती। 14 फेब्रुवारी 1660 रोजी नेमलेला वेंगुर्ल्याचा विजापुरी सुभेदार रुस्तुमजा हा डचांचा मित्र होता। असे असेल तर डच कंपनीने इंग्रज व पोर्तुगीज यांच्यापुढे कशी बाजी मारली त्याचे वर्णन हेनरी रिव्हिंग्टनच्या दिनांक 10 डिसेंबर 1659च्या पत्रात मिळते। 10 जानेवारी इसवी सन 1664 साली औरंगजेबास सुरत लुटीची बातमी कळली। महाराजांनी भल्या पहाटे सुरत सोडली व परतीचा प्रवास वेगाने सुरू केला। महाराजांनी इसवी सन 1660 ते इसवी सन 1663 सालीपर्यंत शाहिस्तेखानाने स्वराज्यात केलेल्या नासाडीचा पुरेपूर बदला वसूल केला। सुरत लूट हा मोघल साम्राज्याचा फार मोठा अपमान होता। याच काळात हवा पालटासाठी केलेला औरंगजेब काश्मीरहून परत असताना लाहोर मुक्कामी त्याला सुरत लुटीची ही कडू बातमी समजली। सगळे वर्तमान समजले। मोघल सरदारच्या किल्लेदारांच्या नाकर्तेपणाच्या सर्व बातम्या समजल्या, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा बदला घेतला होता। 10 जानेवारी इसवी सन 1684 साली छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा वेढा उठवला। पोर्तुगीज बेभान होऊन नाचले। 26 दिवसात छत्रपती संभाजी महाराजांनी वेचून वेचून पोर्तुगीजांचा माज मोडला होता। कोट द अलवोरच्या बरगड्या मोडल्या होत्या। दारुगोळा संपला होता। जीवनावश्यक वस्तूची टंचाई निर्माण झाली होती। धार्मिक स्थळांची वाताहत झाली होती। मात्र मराठी छत्रपती संभाजी महाराज पुन्हा पुन्हा हल्ला करतील या भीतीने गोवा राज्य सल्लागार मंडळाची बैठक होऊन पोर्तुगीजांनी आपली राजधानी पणजीहून मार्मागोवा मुचरगावचा हलविण्याचा निर्णय घेतला होता। पण छत्रपती संभाजी महाराजांनी वेढा उठवला हे पाहताच पोर्तुगीज बेभान होऊन नाचले। 10 जानेवारी इसवी सन 1730 साली शनिवार वाड्याचे बांधकाम 1730ला सुरू झाले, तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांत करण्यात आली। शनिवार वाड्यासंबंधी अनेक दुर्घटना आहेत। राजकारणाचे येथे फड रंगत, पेशव्यांचा दरबारच येथे होता। पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत। शनिवार वाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे। 10 जानेवारी इसवी सन 1739 साली इसवी सन 1739च्या वसई मोहिमेत माहीम किल्ल्यावरील विजयानंतर 10 जानेवारी 1739 रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला। केळवे पानकोटाप्रमाणे हा किल्ला सुद्धा इतिहासकालात समुद्रात होता, पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भुईकोटाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे। काही वर्षापूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली गाडला गेला होता। किल्ले वसई मोहीम अंतर्गत 2008-9 साली या किल्ल्याभोवत्याची वाळू उपसून किल्ल्यांचा पहिला मजला मोकळा करण्यात आला आहे।